वापरू नका, वर्क फ्रॉम होम. आता रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षा बंद करायच्या आणि वर्क फ्रॉम होम करायचं, घरातनं रिक्षा चालवायच्या. म्हणजे कमालच आहे. वर्क फ्रॉम होम. बाहेर पडू नका, फोर व्हीलर चालू नका, डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका, खाद्यतेल वापरू नका. म्हणजे काय चाललंय काय? अहो वाटोळा देशाचं तुम्ही केलं. 2000 करोड तुमच्या दौऱ्यांवर गेलेले आहेत आतापर्यंत. 2000 करोड जेव्हा तुमचे दौरे झाले आहेत 2014 ते 2026, आणि काल तुम्ही पुन्हा युरोप दौऱ्याला गेला आणि आम्हाला सांगता भारतात फिरा, बाहेर कुठे जाऊ नका. मग तुम्ही का जाता? तुम्ही का नाही पैसे वाचवत? सगळी जबाबदारी काय कॉमन मॅननी घेतली आहे? सामान्य माणसांनी सगळं फेस करायला. अहो टॅक्स भरतो आम्ही, आणि त्या टॅक्सवर तुमचे मंत्री अय्याशी करतायत. तुमच्या मंत्र्यांच्या मागे ताफा, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, नगरसेवक, आमदार, 40-40, 100-100 गाड्या तुमच्या ताफ्यामध्ये. आणि तुम्ही आम्हाला शिकवताय की पेट्रोल डिझेल वापरू नका, गाड्या वापरू नका. म्हणजे काय बोलताय? म्हणजे तुमच्यासाठी सगळं व्यवस्थित, आणि कॉमन मॅननी आपल्या पोटाला चिमटा काढून पैसे वाचवायचे. लाज कशी वाटत नाही या सरकारला? आताच काही वेळापूर्वी मी ऐकलं की पंतप्रधानांचा आत्ताचा 2025 झालेला 76 करोड गेलेत. 76 करोड. म्हणजे एका वर्षात तुम्ही जर 76 करोड वापरता आणि आम्हाला सांगता घरी बसा, वर्क फ्रॉम होम करा. आता जिथे जिथे कामगार आहेत त्या कामगारांनी काय वर्क फ्रॉम होम करायचं? आणि समजा गेले ते गाड्या नाही घेतल्या तर पायी पायी पुणे ते पिंपरी चिंचवड जायचं, देहूला जायचं, हडपसरला जायचं पायी पायी. लाज कशी वाटत नाही? अहो तुम्ही 2 मिनिटं चालून टाका या उन्हामध्ये आणि मग शिकवा आम्हाला वर्क फ्रॉम होम करा म्हणून. आणि आज आमच्या घरामध्ये लग्न निघताना आम्ही 1 ग्राम सोनं का खरेदी करू नये? अदानी आणि अंबानीला सांगितलं का? नाही. आता फिल्म फेस्टिवल चालू आहे, तिथे सगळे विमानाने चालले, आम्ही नाही जायचं. कॉमन मॅननी देशाबाहेर जायचं नाही, फक्त मोदी आणि शहानी फिरायचं. एक एक हेलिकॉप्टर यांची मंत्री घेऊन फिरत होते. लाजा नाही वाटत? लेको तुम्ही आमच्या पैशावर जगताय. एक लक्षात घ्या, आमच्या टॅक्सवर जगताय तुम्ही, आणि टॅक्स भरणाऱ्या माणसाला म्हणताय घरी बसा, वर्क फ्रॉम होम करा. म्हणजे लाजच विकून खाल्ली या सरकारने. अहो तुम्ही आजचे दिन पाहिले ना, आजचे दिन दाखवले लोकांना ना. आजचे दिन तुम्ही लोकांना दाखवणार होता, आज तुम्ही कंगाल दिन दाखवलं आमच्या लोकांना. आमच्या मुलांच्या फिया कशा भरायच्या? हो हे जे सोनार आहेत त्यांच्या हाताखाली 8-8, 10-10 कारीगर असतील. 1 वर्ष सोनं विकत नाही घ्यायचं तर या कारागिरांनी काय करायचं? या कारागिरांनी काय करायचं सांगा ना. त्यांच्या मुलांच्या फिया, त्यांनी घेतलेल्या गाड्यांचे EMI, त्यांनी घेतलेल्या टीव्ही फ्रीजचे EMI कसे भरायचे? म्हणजे सामान्य जनतेची अजिबात चिंता नाही. फक्त अदानी, अंबानी, मोदी, शहा यांनीच पैसे वापरायचे, ते पण आमच्या टॅक्स मधले. खरंच फार लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून या निमित्ताने आम्ही महिला तुम्हाला जागा करायला आलो होतो. खरं तर पुरुषांनी जागा झालं पाहिजे, त्यांना घर चालवायचं असतं. पण घरामध्ये जेवण खावण पासून आम्ही महिला करतो. घरामध्ये पुरुष कमवून आणो किंवा न आणो, त्या बाईला भाकर कुटका द्यावाच लागतो, कारण का तो आल्यानंतर जेवायला बाहेर. तो हा विचार करत नाही की स्वयंपाक घरात तेल आहे का नाही, भाजी मिळाली आहे का नाही. तेव्हा अशा वेळेस खूप खंत वाटते की आमचा असा बदमाश राजा हे दादा